नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। मागच्या 24 तासांमध्ये विदर्भातील काही भागांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसंच कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती आणि काही भागांमध्ये मुंबई तसंच पुणे, सोलापूर, सांगली या भागांमध्ये मागच्या 24 तासात मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। सध्या मॉन्सून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये केरळच्या भागामध्ये धडकू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। इकडे आपण पाहू शकता अरबी समुद्राच्या भागांमध्ये खडबडलेला आहे अरबी समुद्र सध्या, आणि अरबी समुद्राच्या भागांमध्ये सध्या ढग दाटून आलेले आहेत आणि अनेक भागांमध्ये सध्या अरबी समुद्रामध्ये मुसळधार पावसाचे ढग आपल्याला या सॅटेलाइट इमेजमध्ये सध्या दिसत आहे। सध्या जर आपण हवामान प्रणाल्या तुम्हाला सांगितल्या तर इकडे राजस्थानच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे, असमच्या भागावर सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे, तसंच कर्नाटक आणि ॲडजॉइनिंग भागावर एक सर्क्युलेशन बनलेला आहे। तमिळनाडू आणि ॲडजॉइनिंग वेस्ट बेंगॉलच्या भागाच्या आसपास एक सर्क्युलेशन सध्या सक्रिय आहे। आपण पाहू शकता सकाळपासून अनेक भागांमध्ये राज्यामध्ये जबरदस्त पाऊस देणारे ढग काही भागांमध्ये बनलेले आहेत, खास करून दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस होत आहे। सकाळपासून काही ठिकाणी रिपरिप पावसाची सुरू आहे। घाटमाथ्याच्या भागांमध्येही सकाळपासून आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे। आज पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागामध्ये असणार आहे। व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये समोर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सध्याच्या काळातली जर आपण लाईव्ह लाइटनिंग जर हे बघितलं रेडार इमेज तर यामध्ये तुम्ही पाहू शकता ज्या भागामध्ये हे डॉट ब्लिंक्स होत आहेत सध्या या भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे। तर इथे आपण पाहू शकता महाराष्ट्रभरावर सध्या मॉन्सूनी स्थितीसारखा वातावरण झालेलं आहे। अनेक भागांमध्ये सध्या ढग गाठून आलेले आहेत, अनेक भागांमध्ये पाऊस होत आहे। मागच्या 24 तासांमध्येही जोरदार पाऊस झालेला आहे राज्यामध्ये आणि आज सुद्धा विजेच्या कडकडाटासोबत सोसाट्याच्या वाऱ्यासोबत मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। हवामान केंद्राकडून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे। विदर्भामध्येही आज पाऊस होणार आहे, मात्र पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा जोर अधिक असू शकते आणि पूर्वी विदर्भामध्ये पावसाचा जोर हलक्या स्वरूपाचा असू शकते अशी शक्यता इथून आपल्याला दिसत आहे। जर आपण सध्याचा मॉन्सूनच्या स्थितीचा संदर्भात तुम्हाला माहिती दिली तर आपण पाहू शकता सध्या 19 आणि 20 तारखेची ही स्थिती आहे। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता हा सध्या केरळचा खूप जास्त आपल्याला जवळ येताना दिसत आहे मॉन्सून, आणि लवकरच आपल्याला पुढील 2 ते 3 दिवसापर्यंत असं शक्यता दिसत आहे आणि अशी शक्यता हवामान केंद्राकडून निर्माण होत आहे की केरळमध्ये येणाऱ्या 23 किंवा 24 तारखेला मॉन्सून येण्याची शक्यता दिसत आहे। मॉन्सून येण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, काही डेटा असते, कारण काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला पाहिजे, काही भागांमध्ये ट्रिपल डिजिटमध्ये पाऊस झाला पाहिजे, याचे काही डेटा असते, काही पॅरामीटर्स असतात। तेव्हाच हवामान केंद्राकडून सांगण्यात येते, कन्फर्म करण्यात येते की केरळच्या भागामध्ये मॉन्सून आलेला आहे। सध्या केरळच्या भागामध्ये अशी परिस्थिती बनलेली आहे। अनेक भागांमध्ये केरळमध्ये सध्या पुढील 2 दिवसांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीसारखा पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता सध्या हवामान केंद्राकडून केरळच्या भागांमध्ये सांगण्यात आलेला आहे। कर्नाटकामध्येही मुसळधार पाऊस होणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून सांगण्यात आलेली आहे। पुढील 24 ते 48 तासामध्ये या भागात मुसळधार ते अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते आणि लवकरच केरळच्या भागांमध्ये मॉन्सून आलेला आहे असं हवामान केंद्राकडून सांगण्यात येऊ शकते। मित्रांनो, नॉर्मली हा न्यूमेरिक डेटा मॉडेल आपल्याला असं पावसाचा संकेत मॉन्सूनचा जेव्हा वातावरण असतो आपल्या राज्यामध्ये तेव्हा अशा न्यूमेरिक डेटा मॉडेल आपल्याला पावसाचा मॉडेल दाखवत असतो। पण या काळात जर की आताही मॉन्सून आपल्या राज्यामध्ये आलेला नाही आहे तरीही राज्यामध्ये अनेक भागांमध्ये सध्या पुढील 24 तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। यामध्ये खास करून दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये कोल्हापूर, सोलापूर तसंच इकडे सिंधुदुर्ग या भागांमध्ये मुसळधार अतिमुसळधार काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। घाटमाथ्याच्या भागांमध्येही मुसळधार अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्येही जोरदार पावसाची सरी पुढील 24 तासांमध्ये सक्रिय असणार आहेत। पुणेमध्येही मागच्या 24 तासात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि पुढील 48 तासांमध्येही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुण्याच्या भागातही असणार आहे। इकडे सातारा आणि सोलापूरच्या भागातही काही भागात मुसळधार पाऊस कोसळू शकते।
तसंच ठाण्याच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे। बाकी इकडे दक्षिण पश्चिमचा भाग बघितला तर अहिल्यानगरपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत काही भागात पाऊस होऊ शकते। नांदेडपासून तर लातूर आणि धाराशिवपर्यंत काही भागात पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। विदर्भात मात्र काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा हलका तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। यामध्ये अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात तुरळक ठिकाणी पुढील 24 तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। 48 तासांमध्ये सुद्धा यामध्ये काही परिवर्तन दिसणार नाही आहे। 48 तासांमध्ये कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे आणि आपण पाहू शकता इकडे अरबी समुद्राच्या भागांमध्ये सिस्टम डेव्हलप होऊ शकते। येणाऱ्या दिवसांमध्ये एक स्ट्रॉंग वेदर सिस्टम अरब सागरच्या भागांमध्ये पाहायला भेटू शकते आणि यामुळे काय असणार आहे, आपल्या राज्यामध्ये काही भागात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। खास करून इकडे मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे अशी शक्यता दिसत आहे। समोर आपण जर बघितलं तर हा सिस्टम ज्या भागाकडे वळणार आहे, ज्या भागाकडे याचं दिशा असणार आहे, ज्या भागाकडे हा याचं प्रोजेक्टेड ट्रॅक होऊ शकते त्याचा अकॉर्डिंग येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या राज्यामध्ये पाऊस पाहायला भेटू शकते। तर आपण पाहू शकता सध्या हा सिस्टम आपल्याला आपल्या राज्यामध्ये मुसळधार पाऊस देण्यासाठी अनुकूल परिस्थिती बनताना या सिस्टममुळे आपल्याला दिसत आहे। पुढील 24 तासांमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली तसंच सातारा, रत्नागिरीच्या भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत मुसळधार पाऊस पडणार आहे। तसंच आपण जर इकडे रायगड, पुणे, ठाणे आणि पालघरचा भाग बघितला तर या भागात सुद्धा पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। इकडे अहिल्यानगरपासून छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड तसंच लातूर, धाराशिव आणि सोलापूरच्या भागांमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते। तसंच इकडे नाशिक तसंच धुळे, नंदुरबार आणि जळगावच्या भागातही पुढील 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते। बाकी विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी स्वरूपात म्हणजे इंटेन्सिटी वाईज पाऊस कमी असणार आहे, पण पाऊस पडण्याची शक्यता खास करून पश्चिम विदर्भामध्ये असणार आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती तसंच वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या भागांमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होऊ शकते। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागातही काही भागांमध्ये वातावरण अनुकूल असला तर काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसत आहे। एकूणच आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी आज दिवसभरात ढगाळ वातावरण असणार आहे। अनेक भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते कारण आता अनेक भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आणि यामुळे तापमान कमी होण्याची शक्यता आहे। तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आपल्या या चॅनलवर तुम्हाला हवामानासंबंधित अपडेट्स मी टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलला कनेक्ट करा।